शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल नावाची घोषणा झाली, आज पदभार स्वीकारला। पश्चिम महाराष्ट्राने आणि विशेषतः साताऱ्याने खूप मोठी पदं जी आहेत ती राजकारण्यांना दिलेली आहेत। यशवंतराव चव्हाणांपासूनची सुरुवात झाली होती। तुम्हाला आता एका मोठ्या पक्षाची जबाबदारी महाराष्ट्राची पूर्ण मिळालेली आहे। काय भावना आहे? सकाळी पदभार देखील स्वीकारला। मी माझं भाग्य समजतो। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामधील पक्षाचं मला अध्यक्षपद मिळालं। एक पक्षाच्या सर्व नेत्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो। पण एक सांगतो की महाराष्ट्र जनतेची सेवा करण्यासाठी हे पदसुद्धा फार महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवून त्या संदर्भात न्याय देण्याची भूमिका करण्यासाठी मी ह्या पदाचा निश्चितपणाने उपयोग करणार आहे। आव्हानं मोठी असणार आहेत। ज्या पद्धतीने 1 वर्षापूर्वी पक्ष बाजूला झाला, अजित पवार बाजूला झाले, त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पवारसाहेब स्वतः आहेत, परंतु जयंत पाटील देखील ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडत होते। आता ती जबाबदारी तुमच्यावर असणार आहे। चर्चा करण्याची असेल, संघटना बांधण्याची असेल, दौरे करण्याचे असेल, किंवा जे पक्षाला काही प्रमाणात वाईट दिवस आहेत ते चांगले दिवस आणण्याची जबाबदारी तुमच्यावरती असेल। ती जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडणार आणि आव्हानं कशा पद्धतीने असतील त्या जबाबदारीची? मी मला एक कल्पना देऊ इच्छितो की मी कालच पदभार घेतलेला आहे। मी अधिवेशन संपलं की 2-4 दिवसामध्ये सगळ्या फंटाच्या बैठका वगैरे घेईल। पूर्ण राज्याचा मी दौरा करणार आहे। पक्षाच्या बाबतीमधली सध्याची परिस्थिती बघून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जितावस्था जोरातपणे आणून जी लोकसभेच्या विधानसभेच्या नंतर जी थोडीशी मरगळ आलेली आहे असं म्हणतात, परंतु ती उभारी करून पार्टी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची उभी करण्याचा प्रयत्न मी येत्या काही कालावधीमध्ये तुम्हाला पाहिला। महाविकास आघाडीकडून वारंवार असा आरोप होतो की पाशवी बहुमत घेऊन महायुती जी आहे ते सत्तेमध्ये आहे। या पाशवी बहुमतासमोर तुम्हाला आव्हानं काय काय वाटतात? कारण की मोठ्या प्रमाणात संख्या आहे, अजितदादा आहेत, स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहे, मोठं बहुमत जे आहे ते त्यांच्याकडे आहे। त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, तर त्या बहुमताचा उपयोग जनतेसाठी करण्याच्या ऐवजी तो बहुमताचा उपयोग त्यांच्या लोकांना सांभाळण्यासाठीच करायला लागतो असं चित्र सध्या तरी आहे। म्हणजे अवकाळी पाऊस झाला त्याच्यावर कोण काय बोलत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावर काय बोलत नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याच्यावर कोण बोलत नाही, परंतु 57,000 कोटीची सप्लिमेंटरी बजेट मागच्या 2 महिन्यापूर्वी बजेट आणताना लगेच आणावं लागतं। अशा पद्धतीचं सरकार जर चालवण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं हे आव्हान नाही, ते स्वतःचा असलेला बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही त्याच्यावरच बोट ठेवून विरोधक म्हणून आम्ही काय करता येईल याचा विचार निश्चितपणे करणार आहोत। सुरुवातीला मी उल्लेख केला की काल तुम्ही तुमच्या नावाची घोषणा झाली, आज पदभार स्वीकारलात। आज महाविकास आघाडीचं संयुक्त आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये कुठेतरी तुम्ही बनियान घालून आंदोलन करत होतात। काय नक्की हेतू होता तुमचा? आम्ही एवढंच दाखवलं की सरकारच्या असलेल्या प्रतिनिधींना कसलीच भीती राहिलेली नाही। मुख्यमंत्र्यांची नाही, उपमुख्यमंत्र्यांची नाही, त्यांच्या नेतृत्वांची नाही, सरकारची नाही। देशामध्ये जी प्रतिमा जाते महाराष्ट्राच्या पुरोगामी सुसंस्कृत विचाराची, ती प्रतिमा मलिन होण्याचा प्रयत्न होतोय। आम्ही निदान पायऱ्यावर तरी आता आंदोलन करून सांगतो की आपल्या लोकांना समज द्या। ज्या लोकांना वारंवार सांगून सुद्धा या ठिकाणी त्याची काळजी वाटत नाही, भीती वाटत नसेल, तर निश्चित जनतेने तरी त्यांचा विचार करावा असं आम्हाला तिथं दाखवायचं होतं। महाविकास आघाडीची देखील मोठी आव्हानं असणार आहेत। लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, विधानसभेमध्ये कुठेतरी पराभव स्वीकारावा लागला, परंतु महाविकास आघाडीच्या बैठका होत नाहीत। महाविकास आघाडीमध्ये समन्वय कशा पद्धतीने ठेवला? चांगला समन्वय आहे। योग्य वेळी ते चर्चा वगैरे चालू असतात। सगळ्या चर्चा काय बाहेर सांगायच्या नसतात। समन्वय चांगल्या प्रकारचा आहे। येणाऱ्या काही कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्याच्या संस्था कधी लागतील त्याच्या अगोदर बैठका सुरू होऊन त्या ठिकाणी निर्णय घेतील। प्रत्येकाने सांगितलं की स्थानिक पातळीवरचा अभ्यास करून तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घेऊन टाका। एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे येणार अशी चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी तर मी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच करणार आहे। महाविकास आघाडीमध्ये नवा व्हिडिओ असणार की उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाणार? याकडे त्यावेळेला तो निर्णय होईल, त्यावेळेला आम्ही चर्चा करू। आजच्या घडीला जो निर्णय झाला नसेल त्याच्यावर आज चर्चा करणं योग्य नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।